लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की डिप्रेशन म्हणजे काय, डिस्क्रिप्शन ऑफ डिप्रेशन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचे कोणाकोणाला डिप्रेशन येऊ शकतं, नॉर्मल पर्सनला आणि मेंटली इल पर्सनला. आणि त्याची सिव्हिरिटी ही नॉर्मली असू शकते किंवा सिव्हिअर असू शकते. हे दोन गोष्टी आपण डिस्कस केल्या ड्रीपमध्ये. हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तो व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे तुम्हाला. तर आता आपण डिप्रेशनच्या डिस्क्रिप्शनमधला पुढचा पार्ट पाहणार आहे. सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन्स काय आहेत, म्हणजे डिप्रेशन आल्यानंतर त्या व्यक्तीला सिम्पटम्स कोणते दिसतील किंवा कोणकोणते सिम्पटम्स जे आहेत. तर सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन त्यामध्ये फटिग्यू, हेडेक, इन्सोमनिया, जी आय डिस्टर्बन्स, ॲनॉरॉक्झिया, स्केलेटल मसल कंप्लेंट्स अँड लॉस ऑफ सेक्शुअल डिझायर. हे सिम्पटम्स आहेत डिप्रेशन येणाऱ्या पेशंटला दिसतील. यामध्ये फटिग्यू म्हणजे थकवा येणं, त्या पेशंटला थकवा येतो आहे. हेडेक म्हणजे सर्वांना माहिती आहे की डोकेदुखी. इन्सोमनिया म्हणजे मराठीमध्ये त्याला निद्रानाश आपण म्हणतो. गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्टर्बन्सेस, तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये डिस्टर्बन्स आहेत. ॲनॉरॉक्झिया जो आहे हा एक नर्वस सिस्टम डिसीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे लॉस ऑफ वेट होतं आहे. याच्याबद्दल मी बोलतो पुढं. स्केलेटल मसल कंप्लेंट्ससुद्धा येत आहेत आणि लॉस ऑफ सेक्शुअल डिझायर. हे सिम्पटम्स आहेत तुमचे डिप्रेशनमुळे येणारे. एक एक थोडंसं त्याचे काही माझ्याकडे इमेज आहेत, त्याचे तुम्हाला दाखवतो की हे सिम्पटम्स आहेत डिप्रेशनमध्ये ते कसे होतात ते. यामध्ये समोर जी दिलेली इमेज फटिग्यू जे आहे, थकवा आलेला आहे. डिप्रेशनमुळं जो थकवा आहे हे ह्या इमेजमध्ये दिसतं आहे तुम्हाला. तर हे फटिग्यूचं इमेज आहे. समोर दिलेली इमेज जी आहे, डिप्रेशनमुळं जर हेडेक होत असेल त्या पर्सनला, तर त्याची इमेज दिली की हेडेक जे आहे याची इमेज तुम्हाला समोर दिसते. डिप्रेशनमधलं एक सिम्पटम जे आहे ते इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश. याचेसुद्धा सिम्पटम्स हे इमेज तुम्हाला दाखवलेली की निद्रानाश म्हणजे सॉरी इन्सोमनिया म्हणजे मराठीमध्ये त्याला निद्रानाश म्हणजे झोप न येणं, झोप नष्ट होणं. डिप्रेशनमुळे त्या व्यक्तीची झोप नष्ट होते, त्याला झोप येत नाही. तर याच्याही इमेज तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला बोललो होतो ॲनारॉक्झियाबद्दल बोलू. ॲनारॉक्झिया इज ऑफन सिम्पली कॉल्ड एज ॲनारॉक्झिया इज ऑफन ईटिंग डिसऑर्डर characterized by abnormally low body weight and intense fear, gaining a weight and distorted perception of weight. हे जे आहे याच्यामध्ये लॉस ऑफ वेट प्रकारे आपण पाहिलेले की सिम्पटम्स ऑफ डिप्रेशन काय आहे त्याचे इमेज पाहिलेले. त्यामध्ये फटिग्यू म्हणजे थकवा येणं, बॉडी डिप्रेशन असल्यामुळं त्याला थकवा येतो. नंतर हेडेक आहे, डिप्रेशनमुळे त्याला हेडेक होऊ शकतं. त्यानंतर इन्सोमनिया, डिप्रेशनमुळे त्या पेशंटला झोप येत नाही, निद्रानाश होऊन जातो. गॅस्ट्रोइंटेस्टायनल जे आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होऊन जातो, गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्टर्बन्स. ॲनॉरॉक्झिया ज्याच्यामध्ये त्याचा बॉडी वेट जे आहे ते लॉस होतं. जे हे आपण पाहिलं आहे. स्केलेटल मस्क्युलर कंप्लेंट्स होत आहेत अँड लॉस ऑफ सेक्शुअल डिझायर. हेच आहेत सिम्पटम्स जे आहेत तुमच्या डिप्रेशनचे. आता आपण पाहणार आहोत ॲक्च्युली चॅप्टरचं नाव आहे अँटी डिप्रेशन ड्रग्स आणि त्याची डेफिनेशन आपण पाहणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहत होतो की अँटी डिप्रेशन ड्रग पाहण्याच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन हे आपल्याला माहिती पाहिजेत होतं. त्यासाठी मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगत होतो व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन. याच्या गोष्टी ज्या आहे डिप्रेशनचे आपण डिस्क्रिप्शन पाहिलेले. त्यामध्ये डिप्रेशन कोणाकोणाला होते, नॉर्मल पेशंटला, मेंटल इल पेशंटला. डिप्रेशन हे सिव्हिअर असू शकतं, नॉर्मल. ह्या दोन गोष्टी पाहिल्या. डिप्रेशनचे सिम्पटम्स पाहिलेले आहेत आपण की डिप्रेशनमुळं कोणकोणते सिम्पटम्स दिसत आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहे की डिप्रेशन अँटी डिप्रेशन ड्रग. ॲक्च्युली आपले चॅप्टर जो आहे तो अँटी डिप्रेशन ड्रग्ज आहे आणि अँटी डिप्रेशन ड्रग्ज म्हणजे काय डेफिनेशन हे आपल्याला परीक्षेला विचारले जाते. द अँटी डिप्रेशंट आर द ड्रग्स विच counteract or overcome the mental depression. These drugs are therapeutically useful in variety of cases pertaining to mentally ill patients. म्हणजे अँटी डिप्रेशनची डेफिनेशन एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये की दोन गोष्टी आहेत की अँटी डिप्रेशन ड्रग्स विच काउंटरॅक्ट किंवा तुमचं ओव्हरकम मेंटल डिप्रेशन. मेंटल डिप्रेशन आलेलं आहे त्याच्यावर काउंटरॅक्ट होणार किंवा
त्याला ओव्हरकम करणारे आलेलं मेंटल डिप्रेशन आहे त्याच्या अगेन्स्ट काम करणारे जे ड्रग्स आहे, सिंपल मराठीत सांगायचं तर अँटी डिप्रेशन आर द ड्रग्स, हे डिप्रेशनच्या अगेन्स्ट करणारे काम करणारे ड्रग आहेत, त्याला अँटी डिप्रेशन ड्रग्स म्हणतात. म्हणजे ते काउंटर ॲक्ट ऑर ओव्हरकम द मेंटल डिप्रेशन. आणि हे जे ड्रग्स आहेत, दीज ड्रग्स आर युजफुल थेराप्टिकली युजफुल इन व्हरायटी ऑफ केसेस, वेगवेगळे पर्टेनिंग इन मेंटली इल पेशंट. म्हणजे वेगवेगळ्या डिप्रेशनच्या केसेस आहेत ज्या मेंटली, ते थोडक्यात सांगायचं ते मेंटली डिप्रेशनचे वेगवेगळ्या केसेस जे असतील, वेगवेगळे टाईप्सचे मेंटल डिप्रेशन, यामध्ये हे जे अँटी डिप्रेशन ड्रग वापरले जाणार आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता की मेंटल डिप्रेशन येण्याचं कारण काय आहे, तर डिस्टर्बन्स इन बॅलन्स ऑफ द बायोजेनिक अमाइन. बायोजेनिक अमाइन जे आहेत त्याचं लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन हे डिस्टर्ब झाल्यानंतर डिप्रेशन येतं आहे. तर हेच अँटी डिप्रेशन ड्रगचं मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम ॲक्शन ऑफ अँटी डिप्रेशन ड्रग, ते अँटी डिप्रेशन ड्रग काउंटरॅक्ट दिस मेंटल डिप्रेशन. म्हणजे मेंटल डिप्रेशन काउंटरॅक्ट कसं करतं आहे, बाय बॅलन्सिंग दीज अमाइन इन अ ब्रेन थ्रू द व्हेरियस मेकॅनिझम. वेगवेगळे मेकॅनिझमनी हे जे ड्रग्स आहे, आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, ॲनालेप्टिकसुद्धा सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट ड्रग आहे. अँटी डिप्रेशन ड्रगसुद्धा अँटी डिप्रेशन म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलेशन करण्याचं काम करणार आहे. तर ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे, ॲनालेप्टिक ड्रग स्टिम्युलेंट किंवा इन्क्रीजिंग द फंक्शन ऑफ वेरियस पार्ट ऑफ द ब्रेन ऑर स्पायनल पार्ट. म्हणजे त्याचे जे फंक्शन्स आहे ते त्याला आपण वाढवण्याचं हे जे ड्रग, इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ वेरियस सब युनिट ऑर पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम, हे ॲनालेप्टिकचं काम आहे. परंतु अँटी डिप्रेशन ड्रग्सचं काय काम आहे, कारण आपण पाहिलं आहे की डिप्रेशन म्हणजे काय, डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन्स. लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन ह्या डिप्रेशन मेंटल डिप्रेशनमध्ये हे जे आहे हे जर दुरुस्त केलं तर डिप्रेशन व्यवस्थित होऊ शकतं. हेच काम अँटी डिप्रेशन ड्रग्स करणार आहेत. अँटी डिप्रेशन ड्रग काउंटरॅक्ट दिस मेंटल डिप्रेशन कशा प्रकारे काउंटरॅक्ट केलं जातं, बाय द मेकॅनिझम बाय बॅलन्सिंग दीज बायोजेनिक अमाइन्स इन द ब्रेन थ्रू व्हेरियस वेगवेगळ्या मेकॅनिझमनी ती जी बायोजेनिक अमाइनची लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन डिस्टर्ब झाली, ही लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन बॅलन्स करण्याचं काम अँटी डिप्रेशन ड्रग करतात. हे दोन्हीमध्ये लक्षात घ्यायचे. ॲनालेप्टिक ड्रग इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस पार्ट ऑफ द ब्रेन, आणि अँटी डिप्रेशन ड्रग्स काय करतात, मेकॅनिझम ऑफ अँटी डिप्रेशन हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. अँटी डिप्रेशन ड्रगची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे, अँटी डिप्रेशन ड्रग काउंटरॅक्ट ऑर ओव्हरकम द मेंटल डिप्रेशन. हे किंवा अँटी डिप्रेशन आर द ड्रग्स विच काउंटरॅक्ट ओव्हरकम द मेंटल डिप्रेशन, ही डेफिनेशन पाहिलेली. पण कशा प्रकारे, बाय बॅलन्सिंग द बायोजेनिक अमाइन्स ऑफ इन द ब्रेन. म्हणजे ब्रेनमध्ये असलेल्या बायोजेनिक अमाइनचं बॅलन्स करणं आणि या पद्धतीने काउंटरॅक्ट द मेंटल डिप्रेशन. हे तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ मेंटल डिप्रेशनचं लक्ष. जसं आपण दोन्ही गोष्टी पाहिल्या, व्हॉट इज मीन बाय ॲनालेप्टिक आपण लास्टच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय अँटी डिप्रेशन हे सुद्धा या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. दोन्हीचे मेकॅनिझम पाहिले. आपल्याला परीक्षेला पण प्रश्न विचारतात की डिफरन्स बिटवीन ॲनालेप्टिक अँड अँटी डिप्रेशन, याचं डिफरन्स 2 मार्काला हे पण विचारतात. तर ते आपल्याला माहिती पाहिजे. नुसतं परीक्षेला विचारतात म्हणून नाही, पण एक नॉलेज म्हणून आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय ॲनालेप्टिक अँड व्हॉट इज मीन बाय अँटी डिप्रेशन. आता एक सिम्पल आपण डेफिनेशनमध्येच पाहू की मग आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी बोललो होतो की ॲनालेप्टिक आर द ड्रग्स which increase the activity of various subunit or sub part of the central nervous system, that is the brain or spinal cord, called as analeptic. हे डेफिनेशन आपल्याला सगळ्याला झाली की ॲनालेप्टिक काय आहे, आणि ॲनालेप्टिक इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ सबयुनिट ऑर पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम ऑर ब्रेन ऑर स्पायनल कार्ड. आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे की अँटी डिप्रेशन म्हणजे काय, अँटी डिप्रेशन आर द ड्रग विच काउंटरॅक्ट द ओव्हरकम मेंटल डिप्रेशन, आणि these drug therapeutically useful in variety of cases pertaining mentally ill patient. कारण ही जी आहे अँटी डिप्रेशन ड्रग हे वेगवेगळ्या ज्या मेंटल डिप्रेशनचे केसेस आहे त्याच्यामध्ये वापरलं जाणार आहे. हे आपण पहिली दोन्हीची डेफिनेशनमध्ये डिफरन्स केलेला आहे. आता दुसरा डिफरन्स आहे तो इन ॲनालेप्टिक ड्रग रिस्टोर द डिप्रेस्ड फंक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम, सच ड्रग युजफुल इन व्हरायटी ऑफ क्लिनिकल कंडिशन. ॲनालेप्टिक ड्रग काय करतात, ड्रग
रिस्टोर द डिप्रेस फंक्शन. डिप्रेस फंक्शन काय केलं, रिस्टोर द डिप्रेस फंक्शन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम. म्हणजे ते काय करतात, द ड्रग इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ सेंट्रल ॲक्टिव्हिटी ऑफ फंक्शन्स ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. अँटीडिप्रेसन ड्रग रिस्टोर द काय करतात, प्रोफाऊंड मेंटल डिप्रेशन अँड तुमचं ब्रिंग अबाउट द फिलिंग ऑफ बिईंग अँड रिस्टोर द कॉन्फिडन्स इन द पेशंट. हे काय करतात, या ठिकाणी ओव्हरकम द मेंटल डिप्रेशन. लास्ट ह्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड. म्हणजे यामध्ये काय करतात, रिस्टोर द डिप्रेस फंक्शन. आणि या ठिकाणी तुमचं रिव्हर्स प्रोफाऊंड मेंटल डिप्रेशन, म्हणजे तुमचं रिव्हर्स म्हणजे झालेले जे मेंटल डिप्रेशन याला काय करतात, रिव्हर्स केलं जातं. ॲनालेप्टिकमध्ये इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी, म्हणजे तो डिप्रेशन झालेला आहे तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम केलं जातं, त्याला इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी त्याला. आणि या ठिकाणी डिप्रेशन आले ते झालेले डिप्रेशन हे रिव्हर्स करण्याचं काम, की एकदा म्हणजे पुढे गेलेलं आहे तर त्याला परत मागं आणणं, म्हणजे डिप्रेशनमध्ये झालं त्याला ओव्हरकम परत रिव्हर्समध्ये आणणं. ब्रिंग अबाउट द फिलिंग ऑफ वेलबिंग, म्हणजे त्याला एक परत बरं वाटणे, फिलिंग वेलबिंग अँड रिस्टोर कॉन्फिडन्स, आणि त्याचा कॉन्फिडन्स परत जागेवर आणणं. हे थोडासा फरक जो आहे तो अँटीडिप्रेसन आणि ॲनालेप्टिकमध्ये आहे. याच्यामध्येच आपण तिसरा जो आहे तो म्हणजे दीज ड्रग ॲक्ट बाय स्टिम्युलेशन मेकॅनिझम. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की दीज ॲनालेप्टिक ड्रग ॲक्ट बाय स्टिम्युलेशन मेकॅनिझम. अँड अँटीसेप्टिक ड्रग ह्याचे आपण मेकॅनिझम पाहिले, काउंटरॅक्ट द मेंटल डिप्रेशन बाय बॅलन्सिंग द बायोजेनिक अमाइन इन ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड थ्रू द वेरियस मेकॅनिझम. हे पण पाहिलेलं आहे आपण. आणि एक्झाम्पल जे आहेत हे ऑलरेडी पाहिलेले आहेत ॲनालेप्टिक्समध्ये, ते म्हणजे कॅफिन आणि निकेतामाइड. आणि या चॅप्टरमध्ये आपण एक्झाम्पल अजून आलेलं नाही तर ते आपण पुढचं क्लासिफिकेशन पाहणार. ते इमिप्रामाइन अँड अमायट्रिप्लाइन हे दोन एक्झाम्पल्स आहेत. अशा प्रकारे आपण डिफरन्स पाहिलेला आहे दोन्ही ह्याच्यामधल्या. दोन्ही डिफरन्समध्ये आपल्याला सुरुवातीला दोन्हीची डेफिनेशन्स लिहायची. त्याच्यानंतर ॲनालेप्टिक्समध्ये काय होतं आहे, ॲनालेप्टिक ड्रग रिस्टोर द डिप्रेस फंक्शन ऑफ दी सेंट्रल नर्वस सिस्टम. म्हणजे हे रिस्टोर, आणि त्या ठिकाणी काय सच ए ड्रग इज फुल व्हरायटी ऑफ क्लिनिकल कंडिशन जे दीज ड्रग्स ॲक्ट थ्रू स्टिम्युलेशन मेकॅनिझम. आणि अँटीडिप्रेशनमध्ये ड्रग रिव्हर्स द प्रोफाऊंड मेंटल डिप्रेशन, म्हणजे रिव्हर्स होतं परत जागेवर, डिप्रेशनमध्ये गेलेला पेशंट परत जागेवर आणणे. या ठिकाणी फिलिंग अबाउट द ब्रिंग अबाउट द फिलिंग ऑफ बिईंग, तर रिस्टोर द कॉन्फिडन्स ऑफ द पेशंट. ह्याच्यामध्ये हे दोन्ही जे आहे फरक लक्षात आलं आहे. आणि मेकॅनिझम ॲक्शन ऑफ अँटीडिप्रेशनची ऑलरेडी आपण पाहिलेली आहे. ते म्हणजे तुमचं काय आहे, काउंटरॅक्ट द मेंटल डिप्रेशन बाय बॅलन्सिंग द बायोजेनिक अमाइन इन द ब्रेन. तर अशा प्रकारे एक्झाम्पल जे होते ते कॅफिन आणि निकेतामाइड. आणि याच्यामध्ये अँटीडिप्रेशनमध्ये आपण एक्झाम्पल पाहिले इमिप्रामाइन अँड अमायट्रिप्लाइन. तर हे दोन्हीचं फरक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे नॉलेजसाठी पण. कारण ॲनालेप्टिक ड्रग इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड ऑर सेंट्रल नर्वस सिस्टम अँड दीज अँटीडिप्रेशन ड्रग्स counteract or overcome the mental depression by reverse mechanism and by तुमचं बॅलन्सिंग द बायोजेनिक अमाइन्स. हे सगळं अँटी डिप्रेशनमध्ये लक्षात ठेवावं लागेल. तर आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबतो आहे. इथपर्यंत तुम्ही पाहून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की अँटी डिप्रेशन ड्रगचे क्लासिफिकेशन काय आहेत, त्या ड्रग्स क्लासिफिकेशनमध्ये असलेले महत्त्वाचे ड्रग जे आहेत इमिप्रामाइन अमायट्रिप्लाइन याचे पण आपण प्रॉपर्टीज, युजेस, त्याचे स्ट्रक्चर्स, त्याचे ऑफिशियल प्रिपरेशन ह्या सर्व गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.